आणि पावसानंतर आता अन्य काही घडामोडी. शाळकरी विद्यार्थ्यानेच एका विद्यार्थ्याची हत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना अहिल्यानगरमध्ये घडली. शहरातल्या मध्यवर्ती भागात असलेल्या सीताराम सारडा विद्यालयातली ही घटना आहे. 8वीतील विद्यार्थ्याने 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून केलाय. दोन्ही विद्यार्थी एकाच भागात राहणारे आहेत. क्रिकेट खेळाच्या कारणावरून दोघांमध्ये भांडण झालेलं. शाळेत जेवणाच्या सुट्टीमध्ये दोघांमध्ये पुन्हा भांडण सुरू झालं. यात 8वीतील विद्यार्थ्याने 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात 10वीतील विद्यार्थी गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असतानाच त्याचा मृत्यू झालाय. आरोपी विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शाळेत जेव्हा मधली सुट्टी झाली होती त्यावेळेस दोघांचे भांडणं चालले. शिक्षक स्टाफ रूम मध्ये होते आणि मी ऑफिसमध्ये होतो. मुलं ज्यावेळेस ओरडून मला सांगायला आली सर भांडणं आले, त्यावेळेस कुलकर्णी सर, सुनील कुलकर्णी सर आणि मी ताबडतोब घटनास्थळी गेलो. म्हणजे शाळेच्या पोर्चमध्ये गेलो. तिथं त्या मुलाला उचललं, बाहेर गेलो. रिक्षावाला थांबला नाही. मग आम्ही एक बाईकवाला धरला. बाईकवाल्याच्या गाडीवर त्याला टाकलं आणि आम्ही तिघ जण सिव्हिल हॉस्पिटलला गेलो आणि तिथून पुढे त्याचा विलास सुरू झाला. 10वीत शिकणारा मुलगा आणि 8वीत शिकणारा मुलगा यांच्यामध्ये वाद झाला आणि 8वीत शिकणाऱ्या मुलाने 10वीत शिकणाऱ्या मुलाला चाकूने मारलेला आहे. कानाच्या मागे एक जखम आहे त्याला आणि हृदयाच्या खाली एक जखम आहे. अशा 2 जखमा प्रथमदर्शनी दिसत आहेत. सदर घटना सीसीटीव्ही मध्ये ही झालेली आहे, दिसत आहे. शाळेचा जो सीसीटीव्ही आहे तो. आणि त्यानंतर त्या मुलाला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलला नेण्यात आलं असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलेलं आहे. ज्या मुलाने मारलं त्याच्याकडे पोलीस स्टेशनने ती चौकशी चालू आहे. क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून वगैरे वगैरे छोट्या छोट्या कारणांवरून मुलांचे वाद आहेत, त्यातनं हे भांडण झाले. दरम्यान मुलांची मानसिकता किती बदलत चालली आहे त्यावर पालकांनी आणि शिक्षकांनी लक्ष देण्याची गरज वाढली आहे असं मानसोपचार तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पाहूया. अशी कुठली जागा नव्हती का जिथे त्या जागेवर जाऊन, जागा म्हणजे मला माणूस म्हणायचा आहे, की त्या माणसाला जाऊन तो सांगू शकत नव्हता का की माझ्या मनामध्ये इतका राग धुमसतोय की मला आता असं वाटतंय की मारून टाकायला हवंय कोणाला तरी, आणि मी तुम्हाला येऊन सांगू शकतो कारण तुम्ही नॉन जजमेंटली ऐकता आणि तुम्ही मला नक्की मदत कराल. अशी कुठली स्पेस आपण आपल्या मुलांसाठी क्रिएट केली आहे का? प्रत्येक शाळामध्ये ती आहे का?